आपण आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये लोकांना आनंदविषयी काय वाटतं, आनंदला लोकांविषयी काय वाटतं, त्याच्या मित्रांविषयी काय वाटतं, गुरूंविषयी काय वाटतं, त्याच्या गुरूंना त्याच्याविषयी काय वाटतं, किती अभिमान वाटतो, त्याच्या मित्रांना त्याच्याविषयी काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केली, ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोललो. पण आता आमच्या एका ज्येष्ठ लेखक मित्रांनी, ज्याला खूप चांगलं समाजभान आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची पत्र आपण टी व्हीवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकलेली आहेत. तर असा आमचा एक ज्येष्ठ लेखक मित्र अरविंद जगताप ह्यांनी आनंदसाठी एक पत्र लिहिलं आहे. आता ते पत्र आनंदला कोणी लिहिलं आहे ते मी वाचून दाखवणार आहे. त्यासाठी मी आनंदला अशी विनंती करीन की प्लीज तू ये, कारण ते पत्र तुझ्यासाठी आहे आणि ते तू स्टेजवर बसून ऐकावंच अशी आमची इच्छा आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आनंद शिंदे यांच्यासाठी, आमचे ज्येष्ठ लेखक मित्र अरविंद जगताप यांच्यासाठी. त्यांचे शब्द आपल्या सगळ्यांना कायम लक्षात राहतात, त्यामुळे त्यांच्या शब्दांनीच त्यांनी आज इथे उपस्थिती लावलेली आहे. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आनंदनी पण सांगितलं की हत्तींच्या कळपामध्ये मातृसत्ताक पद्धती असते. त्यामुळे आज अशाच एका कळपातल्या एका हत्तीणीकडून तुला हे पत्र. प्रिय आनंद, श्रिया आणि ट्रंक कॉलची सगळी प्रेमळ टीम, जंगलातल्या आम्हा हत्तींच्या वतीने मी तुम्हाला पत्र लिहितेय. गेली काही वर्ष तुम्ही आमच्यासाठी जे काही काम करताय त्याबद्दल थँक्स म्हणायचं आहे. तुमच्या डोक्यावर सोंड ठेवून, हातात सोंड देऊन कितीतरी वेळा स्पर्शाने तुमचे आभार मानलेत. पण आज सगळ्या जगाला ओरडून सांगायचे की ट्रंक कॉल आमचं कुटुंब आहे. आनंद, आज मोबाईलच्या जमान्यात माणसं माणसांशी बोलत नाहीत फार. तू जंगलात येऊन आमच्याशी बोलतोस. माणसं घरात समोरासमोर बसून असतात, पण एकमेकांचं ऐकून घ्यायला त्यांना वेळ नसतो. तू हजारो किलोमीटर प्रवास करतोस, आम्हाला भेटून आमचं ऐकून घेतोस. शेकडो वर्षांपासून लोक आम्हाला भेटायला शस्त्र घेऊन येतात, हातात त्रिशूळ घेऊन आमच्या डोक्यावर बसतात. त्यांना वाटतं त्यांनी आम्हाला वठणीवर आणलंय, पण तसं नसतं. माणूस हा आमच्यासाठी इतका चिमुकला प्राणी आहे ना की त्याच्याशी आम्ही कधी स्पर्धा केलीच नाही. माणसं झुरळ झटकतात तेवढ्या सहजतेने आम्ही माणसांना झटकू शकतो. त्यांच्याविषयी काय राग ठेवायचा मनात. आमच्या पाठीवर एकेकाळी मोठे मोठे राजे महाराजे बसले, अंबारी सजली, पालख्या निघाल्या. पण राजा पाठीवर बसला काय आणि माहूत पाठीवर बसला काय. आमच्या वागण्यात कधी बदल झाला नाही, पण माणसं मात्र वेळोवेळी बदलताना पाहिली आम्ही. बंदूक हातात असलेला आणि बंदूक हातात नसलेला माणूस यात जमीन आसमानचा फरक असतो. खूपदा लोक आमचे सुळे म्हणजे आमचे दात चोरायला येतात बंदुका घेऊन. त्यामुळे माणूस अतिशय नीच प्राणी आहे अशी आम्हा हत्तींची समजूत झालेली असते. पण कधीतरी तुझ्यासारखा आनंद शिंदे जंगलात येतो आणि माणसातही काही चांगले प्राणी आहेत याची खात्री होते. तू आम्हाला भेटलास तो फोटो काढायच्या निमित्ताने. इतर लोकांसारखाच तू पण कॅमेऱ्यातून आमच्याकडे पाहणार असं आम्हाला वाटलं होतं. फोटो काढणाऱ्या माणसाला लेन्स असली की आपण भारी असं वाटतं, पण लेन्सपेक्षा सेन्स जास्ती महत्त्वाचा असतो. माणुसकीचा सेन्स आनंदकडे तो आहे, म्हणून कॅमेरा बाजूला ठेवून तो स्वतःच्या डोळ्यांनी आम्हाला बघू लागला, आमचं जगणं समजू लागला. तुम्हा माणसांची सगळ्यात मोठी समस्या काय माहिती आहे? एक अवाढव्य यंत्र असलेल्या विमानाच्या बाबतीत तुम्ही बिनधास्त असता आणि जिवंत हत्तीच्या बाबतीत तुम्हाला भीती वाटते, अविश्वास वाटतो. अनेक लोक म्हणतात हत्ती रागीट असतो, पिसाळतो, पण असं किती वेळा होतं? अगदी मोजक्या वेळा. कारण आम्हाला पण मन आहे, मेंदू आहे, भावना आहेत. डोक्यावरनं पाणी गेलं की सख्खा बापसुद्धा लेकरावर हात उचलतो, आई धपाटे घालते, माणसं गर्दीत जाऊन गोळीबार करतात. माणसं रोज हिंसक होतात, हत्ती असं करत नाहीत. आनंद, तू आमच्यावर विश्वास ठेवलास, आमच्याशी संवाद साधलास. आम्ही तुझ्यावर रुसलो, कधी चिडलो, पण एक दिवस आम्हाला बरं वाटावं म्हणून तू कितीतरी वेळ बँजो वाजवत बसलास.
तेव्हा लक्षात आलं की हा तर कान्हा आहे. कान्हा जसा गोकुळात गायींसाठी बासरी वाजवायचा तसा. तेव्हापासून तुझ्याशी घट्ट मैत्री झाली आनंद. आज देशातल्या कुठल्याही जंगलात कुठल्याही हत्तीला राग आला, अडचण आली, हत्ती दुःखी झाला तरी पहिल्यांदा बोलवलं जातं ते तुला. हा विश्वास कमवायला खूप प्रेमळ मन लागतं, खूप सच्चा माणूस लागतो. तू खूप संवेदनशील आहेस. भाषा कळणारे खूप लोक आहेत, भावना कळणारे खूप कमी आहेत. तुला भावना कळतात. तुम्ही प्राण्यांशी मराठीत बोलता का इंग्रजीत हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही आतून मनातून बोलता का हे महत्त्वाचं आहे. तू मनातून बोलणारा माणूस आहेस. तू आम्हाला समजू शकतोस म्हणून तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. या देशात गणपतीला पूजेमध्ये सगळ्यात पहिला मान आहे. मग ज्या गणपतीचा चेहरा हत्तीचा आहे, तो हत्ती चुकून परिसरात आला तर लोक एवढे हिंसक का होतात? हत्ती चुकूनही येऊ नये म्हणून करंट सोडलेल्या तारा बांधून ठेवतात. असं का? आम्ही कधी केलं का जंगलाला कुंपण? जंगल सफारीच्या नावाने दिवसभर फिरणाऱ्या कुठल्या जीपला प्राण्यांनी कधी अडवलंय का? आनंद, आम्हाला माणसांना सांगायचं आहे की आम्ही फिरणारे प्राणी आहोत. कधी रस्त्यात तुमची शेतं येतात, गावं येतात, पण आम्ही हल्ला करायला आलेलो नसतो रे. तुम्ही आमचं भक्ष्यसुद्धा नाही. आम्ही तुम्हाला काहीच करणार नसतो. तुम्हाला चिंताच करायची असली तर तुमच्या जमिनीवर डोळा ठेवून असलेल्या व्यापाऱ्यांची, ठेकेदारांची करा. हत्तीला तुमची जमीन नको असते. तुमच्या जमिनीच्या तुकड्यात तेवढा चिखलसुद्धा नाही जेवढा आम्हाला रोज खेळायला लागतो. आनंद, तुम्ही आमच्या भागात सेटल होण्यासाठी येत नाही. आम्ही तुमच्या भागात सेटल होण्यासाठी येत नाही, पुढे जाण्यासाठी येतो. एवढं कायम लक्षात ठेवा. आणि हो आनंद, मराठी माणसांना आणखी एक विनंती. तुमच्याकडून काही चूक झाली तर तेवढं हत्तीच्या म्हणू नका. सारखं हत्तीचा हत्तीचा उगाच का बदनाम करता बरं आम्हाला? आणि आणखीन एक, तुमच्यात एक म्हण आहे ना, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. या माणसांना सांग, हत्तीचा बंदोबस्त करायच्या नावाने एक दिवस तसंच होऊ नये म्हणजे झालं. तुमच्यात प्राण्यांचा अभ्यास करणारे अनेक लोक आहेत, त्यांना विचारा. हत्तींना संकटाची चाहूल सगळ्यात आधी येते. संकटाला तयारीने सामोरं जायचं असेल तर हत्तीवर लक्ष ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंदसारखं आमच्याशी मोकळेपणाने बोला. प्रत्येकाला आपल्या व्यापातून जंगलात यायला जमणार नाही. मग निदान घरातल्या शेजारच्या माणसांशी मनमोकळं बोला. सिमेंटचं का असेना, पण तुमचंही जंगलच आहे आणि माणूसही प्राणीच आहे. आनंद, तुझ्या ट्रंक कॉलच्या सगळ्या मित्रांचे आम्हा हत्तींकडून सोंड वर करून आभार. खरंच मनातून आम्ही पहिल्यांदा असं करतोय. कपाळावर शस्त्र टोचून आम्हाला खूप लोकांनी सोंड वर करायला भाग पाडलं, पण ट्रंक कॉलसाठी कायम मनातून मायेने सोंड वर होते. आम्हाला तुमचा अभिमान आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर तू आमच्या आयुष्यातला आनंद आहेस. भेटत राहा. खरंच फार इमोशनल करणारं पत्र होतं माझ्यासाठी. कारण काही दिवसांपूर्वी आम्ही बसून चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला हे पत्र फार वेगळ्या पद्धतीनं लिहायचं आहे. ते सगळ्यांकरता लिहिण्याऐवजी आधी ते तुझ्याकरता लिहिलं तर तुला कसं वाटेल. म्हणलं ते सगळे अधिकार तुमचे आहेत आणि त्याच्यातनं हे फार सुंदर पत्र आज माझ्या नशिबी आलं.